पुणे अहिल्यानगर महामार्गावरील कोसळलेले होर्डिंग आता अखेर हटवण्यात आले। शिरूर तालुक्यातील सनसवाडी येथे ही दुर्घटना घडली होती। तर या होर्डिंग दुर्घटनेत 8 टू व्हीलर गाड्यांचं मोठं नुकसान झालं। हे दृश्य आपण पाहतोय। पीएमआरडी आणि ग्रामपंचायत काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडलेत। तुषार, खरं तर आपण पाहतोय पुणे नगर मार्गावर पडलेलं होर्डिंग अखेर आता हटवण्यात आलं। काय अपडेट आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातही पडतोय। खरं तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय। होर्डिंग काढण्याचं काम खरं तर पीएमआरडी आणि स्थानिक प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं। जी अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावरती खरं तर पीएमआरडी प्रशासन कारवाई करत होतं। मात्र पीएमआरडी प्रशासनाची कारवाई ही फक्त कागदोपत्रीच होती का, असा प्रश्न खरं तर कालच्या या होर्डिंग दुर्घटनेमुळे समोर आल्याचं पाहायला मिळतंय। कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो संपूर्ण जो भाग आहे तो पीएमआरडीच्या आधिपत्याखाली येतोय आणि त्यावरती पीएमआरडी कडनं कारवाई केली जातीये। हे जे होर्डिंग आहे खरं तर ते काल कोसळलं, त्या खाली भर चौकात हे होर्डिंग कोसळल्यामुळे 7 ते 8 टू व्हीलर खरं तर त्या खाली गुंतल्या होत्या। अखेर त्या टू व्हीलर बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। होर्डिंग खरं तर बाजूला करण्यात आलेले आहे। मात्र प्रश्न निर्माण होतोय, प्रशासन नक्की कशाची वाट पाहतंय, किंवा खरं तर या होर्डिंग धारकांवरती कारवाई करतंय हे पाहणं महत्वाचं आहे। आता तरी खरं तर प्रशासन जागं होतंय का आणि कारवाई करतंय का हेही पाहणं महत्वाचं आहे। करण अगदी तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। पुणे नगर मार्गावर पडलेलं होर्डिंग आता अखेर हटवण्यात आलं। मात्र या संदर्भात आता आगामी काळात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये बऱ्याच गाड्यांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतं। दृश्यात पुणे नगर मार्गावर पडलेलं होर्डिंग आता अखेर हटवण्यात आलं।